मंडळी, उद्या असणार आहे गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याची तयारी गावाकडे कशी आदल्या दिवसापासूनच होते। तर आम्ही गेलो होतो गुढीसाठी काठी आणायला सड्यावरती। तर आता आम्ही आज काठी आणलेली, आता ती मस्तपैकी व्यवस्थित तिला तोडून वगैरे घेणार आहे, उद्यासाठी तयारी करून ठेवणार आहे। आणि मग सकाळी 1 2 पुढे 3 4 आणि मी 5 जण गेला होता, एक एक काठी घेऊन आलेला आहे। नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा, म्हणजेच मराठी नववर्षाची नवी सुरुवात। तर तुम्हा सर्वांना या गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो। तर आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला गावाकडे कसा गुढीपाडवा साजरा केला जातो हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर गुढीपाडवा म्हटलं की आदल्या दिवसापासूनच सगळी तयारी असते। गुढीसाठी काठी आणा, त्यानंतर ती तोडून वगैरे सारखी करून घ्या आणि दुसऱ्या दिवशी मग गुढी उभारण्याचा कार्यक्रम असतो। तर कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या दारामध्ये उंच उंच अशा गुढ्या नक्कीच तरी बघायला भेटतील। तर आज मी तुम्हाला माझ्या वाडीतल्या गुढ्या कशा आहेत हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आमच्या घरातली देखील गुढी उभी केलेली आहे, मला ती केली आहे, तर माझ्या घरची गुढी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आणि त्यानंतर वाडीत प्रत्येकाच्या दारातली गुढी उभी केलेली असेल ती देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर बघूया आमच्या दारातली गुढी कशी आहे, सजलेली आहे, दाखवतो। तर मंडळी, माझ्या घरासमोरची गुढी उभी झालेली आहे। आता मी चाललोय वाडीत चाललोय, कारण वाडीत जाण्यामागचं कारण एकच आहे, कारण जशा गुढ्या आम्ही दारादारात उभ्या करतो ना, तशीच गुढी आमच्या महालक्ष्मी मंदिरासमोर देखील उभी केली जाते। आणि ती उभी करण्यासाठी वाडीतली सर्व मंडळी तिथे एकत्र येतात आणि एकत्रित पद्धतीने ती गुढी उभारली जाते। तर त्यासाठी चाललो आता मंदिरात। तर जाता जाता तुम्हाला वाडीतल्या उभ्या केलेल्या गुढ्या देखील दाखवत जातो तिकडे, चला।
तर मंडळी, आताच आपण आपल्या मंदिरातून आलोय गुढी उभी करून, आणि आता सर्वांच्या दारामध्ये उंच उंच अशा गुढ्या उभ्या राहिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आमच्याकडे हा पाडव्याचा सण साजरा केला जातो. आता दुपारी नैवेद्य वगैरे असेल, आणि जे नैवेद्यासाठी खास पुरणपोळीचा बेत देखील असतो. तर आणि याच गुढी पाडव्याला वर्षातून देव बदलण्याचा देखील कार्यक्रम होत असतो. म्हणजे देव म्हणजे काय, जे आपल्या देवाऱ्यामध्ये नारळ असतो, श्रीफळ जे असतं, ते वर्षातून गुढी पाडव्याच्या दिवशी बदललं जातं. तर ही ती प्रथा तुमच्याकडे आहे का, मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.